नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पुण्यातील रिक्षा चालक शरद राम पवार यांची एंट्री झाली असून शरद पवारांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या या शरद पवारांची पुण्यात जोरदार चर्चा पाहायला मिळते. त्यांच्याशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी. यासह पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील एक तासात. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम चालू झाल्यापासून महाराष्ट्रातल्या अशा 5 लढती आहेत, अशा 5 जागा आहेत ज्यावरती हाय व्होल्टेज ड्रामा होणार असं बोललं जातंय. अर्थात यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ सुद्धा आहे. या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यावर प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी त्यानंतर सुळे विरुद्ध पवार असा सामना आहे असं सुद्धा बोललं गेलं. मात्र खरं तर बारामतीचा हा जो सामना आहे तो खरंच पवार विरुद्ध पवार असाच होणार आहे. त्याचं कारण आहे या बारामतीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या या रिंगणामध्ये आता स्वतः शरद पवार उतरलेले आहेत. अर्थात हे शरद पवार म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नसून शरद राम पवार आहेत. माझ्याबरोबर आता ते आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बघतोय रिक्षावाला संघटनेतर्फे ते यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत, अर्ज भरलेला आहे. काय नेमकी त्यांची भूमिका आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगाल? नावात साधर्म्य आहे त्यामुळे फक्त उभे राहिलात की नेमकं काय कारण आहे? नाही मॅडम, आपले जे लाडके नेते आहेत शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांचं नाव आहे म्हणून मी उभा राहिलेलं नाही आहे. जो माझा कष्टकरी वर्ग आहे त्या कष्टकऱ्याचे कुठेतरी प्रश्न मांडायसाठी मी ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे आणि कष्टकरी वर्गाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा म्हणून मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात बारामती लोकसभेला उतरलेलो आहे. काय नेमके प्रॉब्लेम्स घेऊन तुम्ही यंदाच्या निवडणुकीत उभे राहता? हा माझा जाहीरनामा आहे, तुम्ही बघू शकता. ह्या जाहीरनाम्यामध्ये जे आहे ते सत्य आहे. मला ह्या जे पुढारी लोक आहेत किंवा जे नेते लोक आहेत ह्यांच्यासारखे मला फुगीरकी मारायची किंवा मला मोठेपणा करायचं किंवा जास्त बढ्या मारून लोकांचं मत घ्यायचं याकरता मी इलेक्शनमध्ये उभा राहत नाही आहे. तर हे जे कष्टकरी वर्गांना जे प्रॉब्लेम येतात त्या प्रॉब्लेमसाठी मी उभा राहत आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रॉब्लेम आहे ओपन रिक्षा परमिट. दुसरा प्रॉब्लेम आहे जे फोर व्हीलरचे रेट 4 महिन्यापूर्वी शासनाने मंजूर केलेले आहेत ते फोर व्हीलरचे रेट आत्तापर्यंत कुठल्याही नेत्यांनी हे केलेलं नाहीत आणि ते आमचे प्रश्न मांडायकरता मी ह्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे. तसेच टेम्पोवाले असतील, स्विगी झोमॅटोवाले असतील की ऑन रोडमध्ये काम करतात, जर यांचा ॲक्सिडेंट ते झाला तर ह्यांना काय क्लेम आहे. जर ह्यांचं जर दिसतं डिलिव्हरी जर लेट झाली 5 मिनटं किंवा 2 मिनटं तर ह्यांचं पेमेंट कट होतं. त्यांना जे पहिले 10 रुपये पर किलोमीटर देत होते ते पण आता त्यांना पैसे देत नाहीत. त्याकरता मी ह्या रिंगणामध्ये जो कष्टकरी वर्ग आहे बारामती मतदारसंघामध्ये या अनुषंगाने मी उतरलेलो आहे रिंगणात. तुम्ही आत्ता ज्या रिक्षात बसलाय ती तुमची रिक्षा आहे, रिक्षावरती लँड क्रुझर असं लिहिलं आहे, नेमकं कारण काय यामागे? आता कसं आहे माहिती आहे का मॅडम, ते लँड क्रुझरचा अर्थ असा आहे की सगळ्यांना वाटतं की जे शरद पवार साहेब गाडी वापरतात आपल्या देशाचे लाडके नेते, तर माझी पण आवड आहे ती गाडी मला पण आवडते. याकरता मी माझी एक छोटीशी रिक्षा आहे ज्याच्यावर माझा उदरनिर्वाह होतो, ज्याच्यावर माझं घर चालतं, ज्याच्यावर माझं कुटुंब, माझ्या मुलांचे शिक्षण, मुलीचे शिक्षण आणि माझं सर्व कुटुंब चालतं. आवडीमुळं ते नाव टाकून घेतलेलं आहे मी, दुसरं काही नाही. नक्कीच मला सांगा की नावात साधर्म्य आहे याचा कुठेतरी तुम्हाला फायदा होईल, तुम्ही चर्चेत आहात असं वाटतंय का? मॅडम, ह्या 3 दिवसाच्या जे न्यूज लागलेले आहेत खरोखरच आपण इथं मागं बघतोय की जे पत्रकार बांधव आहेत किंवा मीडियाला जर बातमी नाही लावली किंवा बातमी नाही दाखवली तर हे पब्लिक
नेते मंडळी असं म्हणतात की मीडिया विकत घेतला आहे, परंतु ह्या 4-5 दिवसाच्या ह्याच्यामध्ये मला एवढा मोठा अनुभव आलेला आहे की मीडिया खरोखरच गोरगरीब जनतेसाठी पण आहे आणि सर्वसामान्य माणसाकरता बी मीडिया आहे. ह्या 2-3 दिवसात मला जाणून आलेलं आहे. आणि मीडियाने असंच जर एखाद्या कष्टकरी वर्गाच्या पाठीमागं जर खंबीरपणे उभं राहिले, नेते लोकांचे नावं तर भरपूर मोठे आहेत आणि त्यांच्या नावात पण हे आहे, परंतु जर छोट्या एक रिक्षा चालकांचं नाव जर एवढं 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये जर मीडियावाले उचलून धरू शकतात, तर खरोखरच त्या मीडियांचं आणि तुमचं पत्रकार बांधवाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तुम्हाला हे शरद पवार नावाचा कधी फायदा झाला आहे का आत्तापर्यंत? आत्ता जसे तुम्ही उभे राहिलात तर चर्चा होतीये सगळीकडे तुमच्या नावाची, याचा आणखी कधी फायदा झाला याआधी? मॅडम कसं आहे माहिती आहे का, शरद पवार नावाचा फायदा असा झालेला आहे कारण की मी ज्यावेळेस मी ज्यावेळेस 10वीला होतो त्यावेळेस मी मला त्याचे अनुभव आलेले आहेत. नाव घेतल्यानंतर लोक थोडंसं हसतात किंवा ते शरद पवार आमच्या ह्याच्यात पण शरद पवार आलेत. दुसरी गोष्ट अशी आहे की कॉलेजमध्ये असताना किंवा मी इतर कामामध्ये जात असताना किंवा हे करताना कसं होतं की एकदम मस्त म्हणजे नाव मोठं आणि त्या नावाच्या आधारेच आपल्याला एवढा फायद्याला भेटलेला आहे ना, खरोखरच त्या नावामुळं माझे पण पब्लिसिटी वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट जे माझ्या आजोबा किंवा वडील असतील त्यांनी जे विचार करून ना जे नाव ठेवलेलं आहे ना, त्यांनी जे 1988ला नाव ठेवलेलं आहे त्याच नावाचा आता कुठंतरी त्या नावाने सगळे मोठा फायदा झालेला आहे. तुम्ही आत्ता म्हटलात की 1988ला त्यांनी तुमचं विचार करून नाव ठेवलं, म्हणजे खरंच तुमचं नाव शरद पवार साहेबांच्या नावावर ठेवलं गेलं आहे का? असं तर मी सांगू शकत नाही आहे, परंतु जे माझे वडील आहेत त्यांना ते आदरणीय शरद पवार साहेबांचे कट्टर समर्थक होते आणि आज पण मी त्यांना मानतो किंवा माझा परिवार पण त्यांना मानतो. परंतु कसं आहे, जर गोरगरीब रिक्षा चालकांचे जर प्रश्न सुटत नसतील तर मी ह्या नावासाठी मत मागणार नाही आहे. माझ्या गोरगरीब कष्टकऱ्यांचं जे प्रश्न सॉल्व होते त्याकरता मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात आणि त्यांच्या नावाचा वापर करणार नाही आहे. परंतु जर माझे कष्टकऱ्यांचे वर्ग सॉल्व झाले तर भविष्यात त्यांचं जेवढं नाव झालं त्याच्यापेक्षा माझं ह्या 4 दिवसामध्ये भरपूर नाव झालेलं आहे. नक्कीच आपण शरद पवार यांच्याकडून त्यांच्याबद्दल जाणून घेतोय. इथून पुढच्या ज्या गप्पा आहेत त्या आपण त्यांच्या रिक्षात बसून, म्हणजेच त्यांची जी लँड क्रुझर आहे त्यामध्ये बसून मारणार आहोत. निघायचं का आपण? दादा, तुम्ही सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभे राहिलेले आहात. पवार विरुद्ध पवार अशी आता लढत पाहायला मिळणार आहे, काय सांगाल याबद्दल नक्की? मॅडम कसं आहे माहिती आहे का, ते एक भाजप जो पक्ष आहे त्या पक्षांकडून त्यांना उमेदवारी आहे आणि ते उमेदवार जरी पवार असले तरी मी एक सर्वसामान्य रिक्षा चालक आणि एक शेतकरी कुटुंबातील हा छोटा पवार आहे. तुम्ही त्यांना लढत देऊ शकता असं वाटतं का तुम्हाला? हा मॅडम 100%, कारण की जो माझा कामगार वर्ग आहे ना तो माझ्या पाठीशी 100% खंबीरपणे उभा राहणार आहे, त्यामुळे मी त्यांना लढत देऊ शकतो. तुम्ही या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे सुद्धा असणार आहे. दोन्ही पवार घराण्याची सून आणि लेक दोघी आहेत. दोघींच्या विरोधात तुम्ही शरद पवार नाव घेऊन उतरताय, तर कशी नेमकी आता उत्साह कसा आहे, काय वाटते? मॅडम कसं आहे माहिती आहे का, जर आपण बघायला गेलो ना, सुप्रियाताई सुळे आणि सुनित्रा वहिनी पवार कसं आहे, हे सगळे मोठे राजकीय मंडळी आहेत. त्यांच्या मी काय एवढा मोठा नाही आहे. मी एक सर्वसामान्य घरातला एक गरीब कुटुंबामधला मुलगा आहे, त्यामुळे मी त्यांच्यासोबत बरोबरी करू शकत नाही आहे. फक्त एवढं करू शकतो की माझा जो कष्टकरी वर्ग आहे त्यांचे फायदे होणार असतील किंवा त्यांचे जर कामं होणार असतील, हे जर त्यांचे कामं पूर्ण करणार असतील तर मला हे करणं भाग आहे मॅडम. कारण की त्यांचं घराणं जरी मोठं असला तरी मला सर्वसामान्य कष्टकरी लोकांचे प्रश्न मांडायचे आहेत. तुम्ही आता प्रचार कसा करताय? तुम्ही दिवसभर अजूनही रिक्षा चालवताय की नेमका प्रचार कसा चालू आहे आता? मॅडम, प्रचार असा चालू आहे की माझे जे रिक्षावाले बांधव आहेत, फोर व्हीलरवाले बांधव आहेत, टेम्पोवाले बांधव आहेत, स्विगीवाले बांधव आहेत आणि जो माझा कामगार वर्ग आहे तो माझा प्रचार ऑलरेडी त्यांनी चालू केलेला आहे आणि आम्ही रिक्षातूनच प्रचार करणार आहे. रिक्षा, फोर व्हीलरवाले आणि जो कष्टकरी वर्ग आहे तो कष्टकरी वर्ग माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून माझा प्रचार करणार आहे. तुम्ही प्रचार वगैरे चालू केलेला आहे, मात्र आता मला सांगा की तुम्ही खास करून बारामतीतूनच उभे का राहिलात? पुणे लोकसभेचा सुद्धा तुमच्याकडे एक पर्याय होता. बारामतीतून उभं राहायचं नेमकं कारण काय? मॅडम कसं आहे, मी ज्या मतदारसंघात राहतो ना त्या मतदारसंघातून मला उभं राहायची इच्छा होती
मला पुण्यातून बी कसं आहे, पुण्यामध्ये पण भरपूर रिक्षा चालक आहेत आणि बारामती मतदारसंघ हा एवढा मोठा आहे मॅडम की तिथं कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आज 16 लाख कष्टकरी वर्ग त्या बारामती मतदारसंघामध्ये आहे, पुण्यामध्ये, पुणे शहरामध्ये. तुम्ही या लोकसभेला उभे राहिलात खरे, मात्र तुम्ही सगळं कसं मॅनेज करणार आहात? 2 मोठ्या उमेदवार तुमच्या समोर आहेत, भरपूर पैसा लागतो खरं तर इलेक्शन लढवायला, काय कसं मॅनेज करणार? कसं आहे, मी बारामती लोकसभा मतदारसंघात शरदराम पवार माझं नाव आहे आणि समोरपी सुप्रियाताई सुळे आणि सुनित्रा वहिनी पवार ह्या दोन्ही तगडे उमेदवार आहेत. परंतु ते राजकीय पक्षाकडून आहेत आणि मी अपक्षमध्ये आहे. मी अपक्षमध्ये ह्याच्याकरता आहे की जो माझा सर्वसामान्य रिक्षा चालक, जो माझा सर्वसामान्य फोर व्हीलर, जो माझा सर्वसामान्य स्विगी झोमॅटोवाला आणि टेम्पो चालक आणि जो इतर कामगार वर्ग आहे, ह्याच्याकडं ह्यांच्या मागण्या लोकसभेत मांडण्याकरता मी हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ह्यांचे प्रश्न मांडण्याकरता मी लोकसभेत जाण्यासाठी इच्छुक आहे. आणि जर ह्या कामगार वर्गाने जर खरंच त्यांनी जर पैशाकडे न बघता, कारण की तो जो पैसा वापरणार आहेत किंवा जो पक्ष पैसा वापरणार आहे तो पैसा आपलाच आहे, तो पैसा घेऊन जर कष्टकरी वर्गाला जर कळलं की बाबा आपलं बी एक कोणतरी कष्टकरीतला एक सर्वसामान्य रिक्षा चालक उभा आहे, अशाकडे बघून जर त्यांनी मतदान केलं तर 100% त्यांना टक्कर द्यायसारखं हे होणार आहे. कारण की माझ्याकडे काय पैसा नाही, मी एक सर्वसामान्य रिक्षा चालक आहे, मी काय त्यांच्या एवढा मोठा पण नाही आहे. परंतु एक सर्वसामान्याचे प्रश्न मांडण्याकरता जर त्यांनी जर आपल्याला निवड केली तर 100% त्याच्यात परिवर्तन होईल. आणि हा नवीन मतदार आणि जे जाणते मतदार आहेत ते 100% ह्याच्यात परिवर्तन करतील. पैशाकडे न बघता आपलं सर्वसामान्य रिक्षा चालकाला निवडून देतील. तुमचं नाव शरद पवार आहे, तुम्ही म्हटलात की तुमच्या वडिलांना पण त्यांचं काम वगैरे आवडायचं, वडिलांना, आजोबांना. तुम्ही स्वतः कधी त्यांना भेटला आहेत का? मॅडम, मी लहान असताना ज्यावेळेस मी ज्यावेळेस माझी 7वी झाली होती त्यावेळेस एक बीडला मोठी सभा झाली होती. त्या सभेमध्ये मला माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत एकदा भेट घालून दिली होती आणि त्यावेळेस त्यांनी पण मला म्हणजे हे केलं होतं की बाबा शरद पवार नावामुळं न्यूजला हे पण लागलं होतं की बाबा एका स्टेजवर म्हणजे समजा हे बाबा मी आशीर्वाद ज्यावेळेस घेतले होते त्यावेळेसपासून मला पण शरद पवार साहेब मला पण त्यांचे विचार आणि त्यांचं जी निवडणुकीमध्ये जी जनतेला जे हे करतात ना ती टॅक्ट बघूनच माझ्यात पण ती ऊर्जा आता आलेली आहे की बाबा जे शरद पवार साहेबांनी सर्वसामान्य ह्याच्यामधून जे त्यांनी एवढी मोठी गरुड झेप घेतली ना, तर मला काही एवढी मोठी गरुड झेप घ्यायची नाही. फक्त माझ्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याकरता मी हे निवडणुकी रिंगणामध्ये उतरलेलो आहे. तुम्ही स्वतः कधी शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा वगैरे असा कधी विचार नाही केला का? मग नाही मॅडम, कसं आहे, मला हे राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मी ह्याच्या आधी कधी राजकारण केलं नाही आणि माझ्या घरच्यांनी पण कधी या राजकारणामध्ये उतरलेलं नाहीत किंवा इथून मागचं कधी इलेक्शन काय असतं हे फक्त निवडणुकीच्या वेळेस यायचं नाही, आपलं चिन्ह दाबून जायचं एवढंच माहीत होतं. परंतु जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते कुणीच मांडत नाही. आज आपण 10 वर्ष झालं बघतो आहे, गेल्या 75 वर्ष काँग्रेसने राज्य केलं आपल्यावरती. त्यांनी पण सर्वसामान्य रिक्षा चालकाचे असो, फोर व्हीलर असो किंवा स्विगी झोमॅटो किंवा कामगार वर्ग असो, ह्यांचे प्रश्न अजून पण विलंबितच आहेत. ते प्रश्न कुणी मांडले पण नाहीत आणि मांडीत पण नाहीत. आणि भाजप पण बघता गेल्या 10 वर्षापासून आपण बघतो आहे भाजपचं पण मोदीची लाट पण गेल्या 2014मध्ये आपण बघितली. ह्या लाटेमध्ये लोकांना असं वाटलं होतं की जेवढे मोठे मोठे भाषण ठोकले ह्यांनी त्या भाषणामध्ये 100% परिवर्तन होईल, त्या भाषणाने निवडून पण आले ते. पण आता आपण बघतो आहे की त्या भाषणाचं 0 किंमत आहे. गॅसचे दर बघा तुम्ही, CNGचे दर बघा किंवा सर्वसामान्याचे जे हातावरती करून खातात आज त्या कष्टकरी वर्गांना बघा की त्यांच्या घरामध्ये जे 2 टायमाचं जर काम केलं तर जाणार आहे. आणि ह्या कामाकडे बघूनच सर्वसामान्य जनता ही एक सर्वसामान्य उमेदवाराला निवडून देईन ही अपेक्षा आहे.
आणखीन एक प्रश्न आहे की तुम्ही ज्या संघटनेकडून आता तुम्ही ज्या संघटनेमध्ये आहात, सदस्य आहात, त्या संघटनेत अनेक लोक आहेत. तुम्हालाच प्रचारासाठी किंवा उमेदवारी देण्याचं कारण काय होतं नेमकं, की फक्त नाव सेम असल्यामुळेच उमेदवारी दिली गेली? मॅडम कसं आहे माहिती आहे का, आपण इथून मागचं राजकारण बघतोय की जर कुठं जर निवडणूक लढवायची असेल किंवा काही करायचं असेल तर काहीतरी कुछ खोने के लिए कुछ पाना पडत आहे, अशी जी गत आहे ना. तर आमचे जे आदरणीय संस्थापक अध्यक्ष आहेत डॉक्टर केशवनाना क्षीरसागर साहेब, ह्यांच्या डोक्यात जो प्लॅनिंग असतो, ह्यांच्या डोक्यात एकच प्लॅनिंग असतो. त्यांनी 4 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे रिक्षावाल्यांसाठी, फोर व्हीलरवाल्यांसाठी, स्विगी, झोमॅटो किंवा इतर कामगार वर्गांसाठी जे काम केलेलं आहे, त्यांनी जेलभरे आंदोलन केलेलं आहे, आंदोलनं केलेले आहेत भरपूर. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमातून भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत. आणि त्यांचं जे भाग बघता आम्ही जे हे कामं केलेत, मी गेल्या 4 वर्षापासून बघतो रिक्षालर्स फॉरममध्ये पुणे शहर सरचिटणीस आहे. त्या सरचिटणीसाठी मी 4 वर्षापासून काम करीत आहे. त्या 4 वर्षामध्ये मला भरपूर अनुभव आलेले आहे की किती आंदोलन झाले, किती काय झालं, तरी या मोठ्या लोकांनी आमच्याकडे थोडं पण लक्ष दिलं नाही. आता आम्हाला गेल्या वर्षी असं वाटलं होतं की आमचे रिक्षावाले मुख्यमंत्री झाले, एकनाथभाई शिंदे. तर आम्हाला आम्ही त्यांचं एवढं उदे केलं. शनिवार वाड्यापाशी आम्ही त्यांचं एक मोठं म्हणजे असं मागं बॅनर लावून किंवा त्यांचा मोठा सत्कार, मुंबईला गेलो आम्ही त्यांचा सत्कार करण्यासाठी. आणि भरपूर त्यांचं हे आदर्श घ्यायसाठी आम्ही हे केलं. परंतु आम्हाला ते शेवटी गाजरच भेटलं कल्याणकारी मंडळाचं आणि आमच्या रिक्षा चालकाच्या प्रश्नाविषयी. त्यामुळे काय माहिती आहे का, हे आपला उद्देश एकच आहे की सर्वसामान्याचा प्रश्न कोणतरी लोकसभेमध्ये मांडावा, याकरताच आम्ही या रिंगणात उतरले आहोत. नक्कीच शेवटचा प्रश्न आहे माझा. तुम्ही आत्ताच म्हणलात की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला म्हणून आम्ही खूप कौतुक केलं होतं, आम्हाला खूप कौतुक वाटलं होतं. मग आता एक रिक्षावाला खासदार होणार का? नक्कीच मॅडम. हे कामगार वर्गाने जर ह्या कष्टकरी वर्गाने आणि ह्याने जर ठरवलं ना, कारण की मतदान हा एक असा भाग आहे मतदार की 100% त्यांच्या हातात आहे मतदान कोणाला करायचं. आज त्यांनी जर त्यांच्या डोक्यात जर ठेवलं, आदरणीय शरद पवार साहेबाचं नाव जरी असलं ना, तरी एक सर्वसामान्य घरातला जर त्यांनी जर ठरवलं ना मतदारांनी की सर्वसामान्याला एकदा संधी द्यायची, तर नक्कीच सर्वसामान्य जनता ही बारामतीकर जनता 100% परिवर्तन करेन. आणि ही बारामती मतदारमध्ये ती ताकद आहे. नक्कीच माझ्याबरोबर शरद राम पवार होते. त्यांनी आपल्याला त्यांचा जो लोकसभेचा जाहीरनामा आहे तो सांगितलेला आहे. नावात साधर्म्य असल्यामुळे त्यांची चर्चा खूप होतीये, मात्र जे मुद्दे घेऊन ते या लोकसभेमध्ये उतरलेले आहेत ते मुद्देसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. माझ्याकडे पैसा नाही आहे, मात्र मी ज्या मुद्द्यांवरती काम करतोय, ज्या प्रश्नांवरती काम करतोय, जे प्रश्न मला सोडवायचे आहेत, त्या प्रश्नांमुळे जर मतदारांनी मला मतं दिली, मला सपोर्ट केला, तर मात्र एक रिक्षावाला जसा मुख्यमंत्री झाला आहे तसाच एक रिक्षावाला खासदारसुद्धा होऊ शकतो, असा विश्वास आपल्याला शरद पवार यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे खरंच शरद पवार या नावाची जादू जशी भारताच्या राजकारणामध्ये आहे, तशीच जादू यंदा आपल्याला पुन्हा एकदा बारामतीच्या राजकारणात पाहायला मिळणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून सर्वांचंच लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे आहे. मात्र या बारामती लोकसभा मतदारसंघात 1-2 नव्हे तर तब्बल 38 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. बारामती लोकसभा मतदारसंघात ननन वर्सेस भाऊजय अर्थात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी प्रमुख लढत पाहायला मिळणार असून या व्यतिरिक्त बारामतीच्या रिंगणात तब्बल 38 उमेदवार पाहायला मिळणार आहेत. बारामती लोकसभेची निवडणूक लढवणारे हे उमेदवार नेमके आहेत तरी कोण, पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. सुनेत्रा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी, प्रियदर्शनी कोकरे बहुजन समाज पार्टी, त्रिशळा कांबळे बहुजन समाज पार्टी आंबेडकर गट, दशरथ राऊत भारतीय प्रज्ञा सुराज्य पक्ष, महादेव खेंगरे भारतीय नवजवान सेना पक्ष, राजेंद्र भोसले पीपल्स युनियन पार्टी, रोहिदास कोंडके बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी, लक्ष्मण पवार दलित शोषित पिछडा अधिकार दल, शिवाजी नांदखिले भारतीय जवान किसान पार्टी, श्रीधर साळवे भीमसेना, सविता कडाळे हिंदुस्थान जनता पार्टी, उमेश मेहत्रे अपक्ष, अंकुश पिलाने अपक्ष, कल्याणी वानखेडे अपक्ष,
गजानन गवळी पाटील अपक्ष, दत्तात्रेय चांदारे अपक्ष, प्राध्यापक नामदेवराव जाधव अपक्ष, दीपक माने अपक्ष, बापू पवार अपक्ष, बाळासो धपाटे अपक्ष, मनोज रसाळ अपक्ष, महेश सीताराम भागवत हे अपक्ष म्हणून बारामती लोकसभेच्या रिंगणात आहेत. मिलिंद शिंदे अपक्ष, राजेंद्र बरकडे अपक्ष, विजय गव्हाळे अपक्ष, विजयप्रकाश कोंडेकर अपक्ष, विशाल पवार अपक्ष, शरद राम पवार अपक्ष, शिवाजी कोकरे अपक्ष, शुभांगी धायगुडे अपक्ष, शेख सोयल शहा युनुस शाह अपक्ष, शैलेश उर्फ संदीप करंजवणे अपक्ष, सचिन आगवणे अपक्ष, सुनीता पवार अपक्ष, सुरेश वीर अपक्ष, सोमनाथ उर्फ बाळासाहेब पोळ अपक्ष, संदीप देवकाते अपक्ष. एकंदरीतच काय तर 2024ची बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही चुरशीची आणि अटीतटीची होणार असून या लढाईत नेमकं कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला तरी महायुतीत काही जागांचा पेच अद्यापही कायम आहे. तर महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालं असलं तरीही काही मतदारसंघातील उमेदवार कोण हा प्रश्न अजूनही कायम आहे. यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या सर्वच मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. महायुतीत मुंबईतील 6 जागांची अधिकृत घोषणा झाली नसली तरीही 5 जागांचं जागा वाटप निश्चित झालंय. मात्र मुंबई दक्षिणची जागा भाजपाला जाणार की शिंदेंच्या शिवसेनेकडे राहणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु मुंबई दक्षिणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने खासदार अरविंद सावंत यांची उमेदवारी यापूर्वी जाहीर केली असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र आहे. याचबरोबर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उमेदवार कोण हे भाजपला अद्याप ठरवता आलेलं नाही. पूनम महाजन सध्या इथून खासदार आहेत, परंतु भाजपा नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाविकास आघाडीत मुंबईतील 6 जागांचं जागा वाटप निश्चित झालं असून यातील 4 जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तर 2 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. परंतु यातील मुंबई उत्तर मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्यानं काँग्रेसला हा मतदारसंघ नको होता, तरीही तो काँग्रेसच्या गळ्यात पडला आहे. त्यामुळे इथे उमेदवार कोण हा प्रश्न अजूनही काँग्रेसला सोडवता आलेला नाही. मुंबई उत्तरमध्ये या मतदारसंघातही उमेदवार कोण याच्या शोधात काँग्रेस आहे. या मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेसची स्थिती सारखीच आहे. दोन्ही पक्षांना इथे उमेदवार कोण हा प्रश्न सोडवता आलेला नाही. महायुतीमध्ये ठाणे आणि पालघरच्या जागेसाठी भाजप आणि शिंदेची शिवसेना दोघेही आग्रही आहेत. परंतु या जागा वाटपात ही जागा कोणाच्या वाट्याला येते आणि या ठिकाणाहून उमेदवार कोण असणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभेत अधिकाधिक तरुण आणि सुशिक्षित खासदारांनी प्रतिनिधित्व करावं याबाबत बऱ्याचदा चर्चा केली जाते. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पुरेशा प्रमाणात तरुण आणि शिक्षित खासदार संसदेत दिसत नाहीत. यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. यंदा लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील रिंगणात असलेल्या 1992 उमेदवारांपैकी केवळ 6% उमेदवार हे 25 ते 30 वयोगटातील तर 3% उमेदवार PhD धारक असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. पाहुयात दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीतील किती मतदार कोणत्या वयोगटातील आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून. दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीतील वयोगटानुसार उमेदवार: वय 25 ते 30 वर्ष, उमेदवारांची संख्या 71. वय 31 ते 40 वर्ष, उमेदवारांची संख्या 292. वय 41 ते 50 वर्ष, उमेदवारांची संख्या 295. वय 51 ते 60 वर्ष, उमेदवारांची संख्या 283. वय 61 ते 70 वर्ष, उमेदवारांची संख्या 200. वय वर्ष 71 ते 80 वर्ष, उमेदवारांची संख्या 49. वय वर्ष 81 ते 90, उमेदवारांची संख्या 2. दुसऱ्या टप्प्यातील किती उमेदवार हे किती शिक्षित आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार किती शिकलेले. उमेदवाराचं शिक्षण: अशिक्षित उमेदवारांची संख्या 8, शिक्षित उमेदवारांची संख्या 37, 5वी उत्तीर्ण उमेदवारांची संख्या 50, 8वी उत्तीर्ण उमेदवारांची संख्या 104, 10वी उत्तीर्ण उमेदवारांची संख्या 192, 12वी उत्तीर्ण उमेदवारांची संख्या 187,
पदवीधर उमेदवारांची संख्या 205, व्यावसायिक पदवीधर उमेदवारांची संख्या 128, पदव्युत्तर उमेदवारांची संख्या 210, डॉक्टर उमेदवारांची संख्या 31, डिप्लोमाधारक उमेदवारांची संख्या 37. आगामी 2024च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत किती तरुण आणि सुशिक्षित उमेदवार हे लोकसभेचे खासदार म्हणून निवडून जातात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. सुरतमध्ये झालेल्या बिनविरोध निवडणुकीत विजयी झालेले मुकेश दलाल यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचं खातं उघडले. सुरत लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज प्रस्तावकांच्या स्वाक्षरीमधील तफावतीमुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला. भाजपा वगळता अन्य सर्व उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यानं भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. या बिनविरोध निवडणुकीवरून काँग्रेस सहविरोधी पक्षाने भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले. परंतु ही बिनविरोध निवडीची परंपरा पहिल्या लोकसभा निवडणुकीपासूनच चालत आली आहे. देशात 1951 पासून आत्तापर्यंत असे 34 जण बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात यशवंतराव चव्हाण यांचाही समावेश आहे. अलीकडच्या काळात म्हणजे 2012ला समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी कन्नौज लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध जिंकली होती. अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्नी डिंपल यादव यांना बिनविरोध खासदारकीची संधी मिळाली होती. त्याआधी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले यशवंतराव चव्हाण हे देखील लोकसभेवर नाशिकमधून बिनविरोध निवडून गेले होते. यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉक्टर फारुख अब्दुल्ला, हरे कृष्ण महताब, टी कृष्णमाचारी, PM सईद आणि SC जमीर हे देखील बिनविरोध निवडून येऊन खासदार झाले होते. 1957च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 7 उमेदवार बिनविरोध जिंकले. त्याआधी 1951च्या आणि त्यानंतर 1967च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येकी 5 उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला होता. 1962मध्ये 3 आणि 1977मध्ये 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. तर 1971, 1980 आणि 1989मध्ये प्रत्येकी 1 उमेदवार अशाच पद्धतीने निवडणूक जिंकला होता. ज्यांनी एकसंध शिवसेनेत खांद्याला खांदा लावून अनेक वर्ष काम केलं, अनेक शिवसैनिकच लोकसभेच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली असून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना महाराष्ट्रात रंगणार आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 12 लोकसभा मतदारसंघात शिवसैनिकच एकमेकांच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय. रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे अनेक वर्ष शिवसेनेत होते. नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि नंतर भाजपामध्ये स्थिरावले. यवतमाळ वाशिममधील संजय देशमुख हे काँग्रेस, अपक्ष, भाजपा आणि आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील एकत्रित शिवसेनेकडून नांदेड दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. बुलढाणा मतदारसंघातील प्रतापराव जाधव आणि नरेंद्र खेडेकर हे जुने शिवसैनिक 2 वेगवेगळ्या गटांकडून एकमेकांच्या विरोधात उभे टाकले आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील असा सामना होणार आहे. सत्यजित हे एकदा शिवसेनेचे तर एकदा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 12 लोकसभा मतदारसंघांमध्ये मूळचे शिवसैनिकच लोकसभेच्या रिंगणात आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. पाहुयात कोणत्या लोकसभा मतदारसंघात शिवसैनिक लोकसभेच्या रिंगणात आमनेसामने आले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून. शिवसैनिक एकमेकांमध्ये असे लढत आहेत. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ, संदीपान भुमरे शिवसेना विरुद्ध चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंची शिवसेना. कल्याण मतदारसंघ, श्रीकांत शिंदे शिवसेना विरुद्ध वैशाली दरेकर राणे उद्धव ठाकरेंची शिवसेना. हातकणंगले मतदारसंघ, धैर्यशील माने शिवसेना विरुद्ध सत्यजित पाटील उद्धव ठाकरेंची शिवसेना. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ, नारायण राणे भाजपा मूळचे शिवसैनिक विरुद्ध विनायक राऊत उद्धव ठाकरेंची शिवसेना. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ, राहुल शेवाळे शिवसेना विरुद्ध अनिल देसाई उद्धव ठाकरेंची शिवसेना. शिर्डी मतदारसंघ, सदाशिव लोखंडे शिवसेना विरुद्ध भाऊसाहेब वागचौरे उद्धव ठाकरेंची शिवसेना.
यवतमाळ वाशिम मतदारसंघ राजश्री पाटील शिवसेना विरुद्ध संजय देशमुख उद्धव ठाकरेंची शिवसेना. हिंगोली मतदारसंघ बाबूराव कदम कोळीकर शिवसेना विरुद्ध नागेश आष्टीकर उद्धव ठाकरेंची शिवसेना. शिरूर मतदारसंघ डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवार गट मूळचे शिवसैनिक विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गट मूळचे शिवसैनिक. बुलढाणा मतदारसंघ प्रतापराव जाधव शिवसेना विरुद्ध नरेंद्र खेडेकर उद्धव ठाकरेंची शिवसेना. पालघर मतदारसंघ राजेंद्र गावित भाजपा मूळचे शिवसैनिक विरुद्ध भारती कांबडी उद्धव ठाकरेंची शिवसेना. मावळ लोकसभा मतदारसंघ श्रीरंग बारणे शिवसेना विरुद्ध संजोग वाघेरे पाटील उद्धव ठाकरेंची शिवसेना. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 12 लोकसभा मतदारसंघांमध्ये मूळच्या शिवसैनिकांमध्येच लोकसभेसाठी सामना रंगतोय. यामध्ये कोण बाजी मारून खासदार होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात 2009, 2014 आणि 2019 या 3 निवडणुकांमध्ये अपक्ष म्हणून 48 उमेदवार रिंगणात होते. मात्र या सर्व उमेदवारांना मिळालेल्या मतांची गोळाबेरीज करता 44,657 मतं त्यांना मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अजून एकही अर्ज दाखल झालेला नाही. पुणे लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीतून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे हे रिंगणात आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ही 25 एप्रिलपर्यंत असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हा 29 एप्रिल आहे. तर त्यानंतरच लढतीचं चित्र नक्की काय आहे हे स्पष्ट होणार असून अपक्ष म्हणून किती उमेदवार रिंगणात उतरतील हे सुद्धा स्पष्ट होणार आहे. तर आता मागील 3 निवडणुकातील ठळक वैशिष्ट्ये हे काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सन 2009च्या लोकसभा निवडणुकीत गेल्या 3 लोकसभा निवडणुकीचा विचार करता अपक्ष उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाली होती. यामध्ये अमानुल्ला मोहम्मद अली खान यांना 3088 मतं मिळाली होती. याच निवडणुकीत सर्वात कमी म्हणजे 289 मतं श्रीकांत मधुसूदन जगताप यांना मिळाली होती. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल धर्मा दांबळे यांना 2259 मतं मिळाली होती. सर्वात कमी मतं म्हणजेच फक्त 303 मतं ही विजय लक्ष्मण सरोदे यांना मिळाली होती. सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात अपक्ष उमेदवार आनंद प्रकाश वांजपे यांना 9343 मतं मिळाली होती. सर्वात कमी मतं म्हणजेच 161 मतं ही चंद्रकांत परमेश्वर सावंत यांना मिळाली होती. तुम्हाला जर कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मत द्यायचं नसेल तर तुम्ही नोटाचं बटन दाबू शकता. याचा अर्थ असा होतो की निवडणूक लढवणारा एकही उमेदवार तुमच्या मते पात्र नाही. पुणे लोकसभा मतदारसंघात 2014च्या निवडणुकीत 6438 मतदारांनी नोटाला मतदान केलं तर 2019 मध्ये तब्बल 11000 मतदारांनी नोटाला मत दिलं. मे महिन्यात देशातील बँकांना एकूण 12 दिवस सुट्ट्या राहणार आहेत. मात्र या सर्व सुट्ट्या देशाच्या सर्वच भागात राहतील असं नाही. राज्यानुसार त्या कमी जास्तही होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक तसंच राज्य सरकारांनी मे 2024 मधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली असून चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण 12 सुट्ट्या त्यामध्ये सामील आहेत. काही राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी देण्यात आलेली सुट्टी रवींद्रनाथ टागोर जयंती, बसव जयंती, बुद्ध जयंती, नजरुल जयंती आणि अक्षय तृतीया आदी सुट्ट्यांचा त्यामध्ये समावेश आहे. तर आता बँका या कधी, कुठे आणि का बंद राहतील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त बँका या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा तसंच कोची, कोलकाता, पणजी, पटणा आणि तिरुवनंतपुरम मध्ये बंद राहतील. 5 मेला रविवार असून सर्व ठिकाणच्या बँका या बंद राहतील. 8 मेला रवींद्रनाथ टागोर जयंतीनिमित्त कोलकातामधील बँका या बंद राहतील. 10 मेला बसव जयंती आणि अक्षय तृतीयानिमित्त बेंगळुरू मधल्या बँका या बंद राहतील. 11 मेला दुसरा शनिवार असून सर्व ठिकाणच्या बँका या बंद राहतील. 12 मेला रविवार असल्यामुळे सर्व ठिकाणच्या बँका या बंद राहतील.
16 मेला राज्य दिनानिमित्त गंगटोकमधील बँका या बंद राहतील. 19 मेला रविवार असल्यामुळे सर्व ठिकाणच्या बँका या बंद राहतील. 20 मेला लोकसभा निवडणुकीनिमित्त बेलापूर आणि मुंबई इथल्या बँका या बंद राहतील. 23 मेला बौद्ध पौर्णिमेनिमित्त बहुतांश ठिकाणी बँका या बंद राहतील. 25 मेला नजरुल जयंतीनिमित्त काही ठिकाणच्या बँका या बंद राहतील. 26 मेला रविवार असल्यामुळे सर्व ठिकाणच्या बँका बंद राहतील. आजकाल प्रवास करताना अनेक जण गुगल मॅप्सचा वापर करतात, कारण कधी कधी मार्ग चुकला तर गुगल मॅप्स हे खूप प्रभावी ठरतात. यातच आता गुगल मॅप्सकडे एक दमदार फीचर लॉन्च करण्यात आलंय, जे की सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. यामध्ये युजर्स वायफाय आणि सेक्युलर नेटवर्क शिवायही लोकेशन शेअर करू शकतील. अनेकदा प्रवासादरम्यान काही ठिकाणी नेटवर्क नसतात, तर अशा वेळी हे फीचर खूप खास ठरणार आहे. यावरील चाचणी पूर्ण झाल्यानंतरच वापरकर्ते हे वैशिष्ट्य वापरण्यास सक्षम असतील. टेक जगातील लोकप्रिय टिप्स्टर असेंबल डिबने या फीचरबद्दल माहिती दिली आहे आणि सांगितलंय की गुगल मॅप्स सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर सध्या बीटा व्हर्जन 11.125 साठी लॉन्च करण्यात आलंय. या अपडेटची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युजर्स इंटरनेटशिवायही गुगल मॅपवर त्यांचं लोकेशन शेअर करू शकतील. पण यालाही काही मर्यादा आहेत. यामध्ये युजर्स दिवसातून फक्त 5 वेळा हे लोकेशन शेअर करू शकतील. यासह दर 15 मिनिटाच्या अंतराने हे शक्य होणार आहे. गुगल मॅपमधील सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत खूप उपयुक्त ठरू शकते. फीचरच्या रोलआउटबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. यासोबतच हे फीचर अँड्रॉइड उपकरणाशी कधी जोडलं जाईल याबाबत अजूनही कोणती माहिती समोर आलेली नाही. स्वागत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पार्थ पवार हे सध्या आपल्या मातोश्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मतदारसंघातील नागरिकांसोबत पार्थ पवार संवाद साधताना देखील पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पार्थ पवार यांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. 2019च्या मावळ लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा ज्यांनी पराभव केला तो पराभव मी विसरलो नाही. ज्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा निवडणुकीत पराभव केला त्यांना आम्ही 2024 लोकसभा निवडणुकीत पराभवाची चव चाखायला लावू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. पार्थ पवार यांना देण्यात आलेल्या Y+ सिक्युरिटीवरूनही रोहित पवार यांनी गृह विभागावर टीका केली आहे. पार्थ पवार यांना Y+ सिक्युरिटीऐवजी Z+ सिक्युरिटी द्यायला हवी होती आणि त्यांच्यासोबत मागे पुढे 2 रणगाडे देखील द्यायला हवे होते, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. कशा प्रकारचं वातावरण आपल्याला वाटतं? वातावरण इथं जो काही आम्ही सर्वे केल्यानंतर कार्यकर्ते लोकांशी बोललेलो आहे, संजोग वागिरेंच्या बाजूने इथं वातावरण आहे, मशालच्या बाजूने. आणि नक्कीच मला असं वाटतं की संजोग वागिरे हे या भागाचे नवीन खासदार असतील. दादा, मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांचा पार्थ पवारांनी पराभव केला होता तेच विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत आणि दादा त्यांचे फॉर्म भरायला आले होते. याकडे कशा पद्धतीने? अजितदादा साहेबांना वडील म्हणून मानायचे. वडिलाला सोडून स्वतःचं साम्राज्य राखण्यासाठी तसंच काही कारवाई त्यांच्यावर ज्या होणार होत्या त्यापासून लपून राहण्यासाठी ते महायुती आणि भाजपबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे तिथं वडिलांचा त्यांनी विचार केला नाही आणि ज्या व्यक्तीने मुलाचा पराजय केला आणि तो सुद्धा कमी लीडली नाही, खूप मोठ्या लीडली केला, त्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊन ज्या उमेदवाराने पराजय मुलाचा केला त्याचाच फॉर्म भरण्यासाठी दादा तिथं जर येत असतील तर याच्यावरून समजून घ्या की दादाची आजची परिस्थिती काय. त्याच्याचबरोबर दादा ह्या सगळ्या गोष्टी विसरल्या असतील तरी मला पार्थला सांगायचं आहे, मी काय विसरलेलो नाही. ज्या व्यक्तीने तुझा पराभव केला त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी हा तुझा भाऊ इथं आलेला आहे. आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी तुझा प्रचार हा केला होता ते कार्यकर्ते अजूनसुद्धा साहेबांबरोबर आहेत. आणि जे आपले बारणे उमेदवार आहेत विरोधी पक्षाचे महायुतीचे त्याच्या विरोधात आम्ही सर्वजण इथं लढत आहोत. दादा विसरले असले तरी आम्ही विसरलेलो नाही. म्हणजे तुम्ही वचपा काढणार का ह्या निवडणुकीमध्ये? बदला हा काढण्यापेक्षा संजोग भाऊंना निवडून आणणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी जे काही खरं आहे ते मी बोलेल आणि जे योग्य आहे ते मी बोलेल आणि लोकांची भूमिका प्रचाराच्या माध्यमातून मी मांडत राहील.
अजितदादांनी असा आरोप केलाय की आपली उमेदवारी म्हणजे जिल्हा परिषदेची शरद पवार साहेब द्यायला तयार नव्हते, आपण अपक्ष लढणार होतो, तरी मी उमेदवारी दिली असं. काही गोष्टी अजितदादा खऱ्या बोलतात, काही गोष्टी खोट्या बोलतात. खऱ्या काय आहेत, एबी फॉर्म त्यांनी मला दिला कारण महत्त्वपूर्ण एबी फॉर्म देण्याची जबाबदारी साहेबाने प्रेमाने, आदराने, विश्वासाने अजितदादांकडे दिली होती. आणि मग त्यांनी तो मला एबी फॉर्म दिला जिल्हा परिषदचा, तो मी घेतला. हो, त्यांनी तो मला दिला. त्यानंतर जिल्हा परिषद मला लढायची होती, हो लढायची होती, तो मी लढलो. मी अपक्ष लढणार होतो का, तर नाही. साहेब म्हणत होते का की तू जिल्हा परिषद लढू नको, काही प्रमाणात हो त्यांनी असं सांगितलं होतं. आमदारकी आणि खासदारकीचा विचार का होत नाही, पण मीच म्हणालो होतो मला लहान पदापासून सुरू करायचं आहे. अशी ही खरी गोष्ट आहे. दादांनी सांगितलेली गोष्ट 50% खरी आणि 50% खोटी आहे. 50% याच्यासाठी खोटी कारण का आता ते भाजप बरोबर गेलेले आहेत. भाजप 100% खोटं बोलतं. आता दादा 50वर पोहोचलेत. पुढच्या काही दिवसात ते 100% खोटं बोलतील अशी परिस्थिती येण्याची सुरुवात झालेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. पवार यांना वायफळ सिक्युरिटी देण्यात आली. खरं तर झेड द्यायला पाहिजे होती. मोदी साहेबांना जी सिक्युरिटी त्यांना मिळायला पाहिजे होती, कारण सागर बंगला जो आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे नेत्याला सिक्युरिटी देतात, नेत्यांच्या मुलांना सिक्युरिटी देतात, त्याच्याचबरोबर आमदारांना सिक्युरिटी देतात. पण जिथं कोयता गँग आहे, ज्यात सामान्य लोक अडचणीत येतात, जिथं गोळीबार होतो सामान्य लोक अडचणीत येतात, महिलांवर अत्याचार या महाराष्ट्रामध्ये वाढले, त्याबद्दल ते काहीच करत नाही. मी तर म्हणतोय फक्त एवढी सिक्युरिटी कशाला, पुढं मागे 2 रणगाडे दिले तरी त्याचा फायदा होईल. कारण लोक महायुती आणि भाजपच्या विरोधात आहेत. त्यामुळे उद्या जाऊन जर नाराज झालेला एक भाजपचा कार्यकर्ता सुद्धा भाजपवर नाराज असणारा तो सुद्धा काही करू शकेल. त्यामुळे 2 रणगाडे द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. सुनील शेळके यांनी देखील एक काल वक्तव्य केले की रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचं फिरणं मुश्किल होईल जर अजित पवारांनी काही गोष्टी समोर आणल्या. मी अजितदादांना सुद्धा चॅलेंज करतो, शेळकेंना चॅलेंज करतो की शेळकेंच्या नेते म्हणजे अजितदादांमध्ये जर कुठंतरी हिंमत असेल तर त्यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी. मी स्वतः येतो, दादा स्वतः येतील आणि मग दादांनी माझ्याबद्दल जे काय बोलायचं ते बोलावं, मी दादांबद्दल जे काय बोलायचं देईल. मी उत्तर तर माझ्याबद्दलचे देऊ शकतो, दादा माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील का. आता तुम्ही बोललात ना रस्त्यावर फिरणं अवघड होईल, मी चॅलेंज स्वीकारलेला आहे. आता मी चॅलेंज करतो पत्रकार परिषदमध्ये ओपनमध्ये होऊ द्या, दूध का दूध पाणी का पालन. आहे का तुमच्या नेत्यांमध्ये तो चॅलेंज घेण्याचा एक आत्मविश्वास. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.